काल सर्वत्र मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरासह परिसरात युवकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला. परंतु आज नायलॉन मांजामुळे एका इसमाच्या गळ्याला काप लागून तो जखमी झाला. सुदैवाने पोलीस व नागरिकांनी वेळेत मदत करत सदर इसमाला रुग्णालयात दाखल केले. सदर इसमाला वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर नायलॉन व इतर रस्त्यावर पडलेले मांजाचे दोरे, काच मिश्रित मांजा तसेच पतंगांचे तुकडे हे वाहन चालक, पादचारी, लहान मुले व पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार नगरपालिकेतर्फे तातडीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौक, उड्डाणपूल परिसर तसेच वसाहतींमध्ये पडलेले मांजाचे दोरे व पतंगांचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी विशेष पथकं नेमण्यात आली असून अपघात प्रवण ठिकाणी प्राधान्याने स्वच्छता केली जात आहे. काल मकर संक्रांतीचा दिवस होता. सर्वांनी मोज मस्ती केली, पतंग उडवली. पण काल जो संक्रांत झाली, आज जो दोरा पडलेला आहे तो नंदुरबार नगर परिषद मार्फत संपूर्ण शहरात तो कचरा गोळा करण्याचे काम चालू आहे. आता तर सध्या काम चालू आहे. मोठा मारुती, जळका बाजार, राष्ट्रव्यायाम शाळा, परदेशीपुरा, अंधारे स्टॉप, नाट्य मंदिर, आता संपूर्ण सर्कल शहरात गोळा करण्याचं काम चालू आहे. आतापर्यंत 15 ते 20 किलो गोळा केलेला आहे. गोळा करण्याचं कारण काय? हे अपघात होऊ नये, कोणाला जीवितहानी होऊ नये म्हणून नंदुरबार नगर परिषद मार्फत पडलेला दोरा गोळा करण्यात येत आहे. याच्यात नायलॉन मांजा तुम्हाला आढळून आलाय का? हा, भरपूर ठिकाणी ना आज बनवलेला आहे. बाकी आपला जो साधा दोरा आहे तो आहे.